नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तारा जाधवच्या यूट्यूबवरती तुमचं स्वागत आहे। मी आज ना तुम्हाला बांगड्याचं कालवण म्हणजे बांगड्याची चटणी दाखवणार आहे तुम्हाला। हे बघा 4 बांगडे आहेत। त्यासाठी आपल्याला वाटपसाठी लागणार आहे धने आणि मिरची आहे, भिजत घातलेली गरम पाण्यासाठी 15 मिनिटं झाले त्याला। हे नारळ आहे, खोबरं, ओला नारळ, एक टोमॅटो घेतलाय, एक मोठासा कांदा घेतलाय आणि लसणाची पाकळ घेतले। आपण आता ना 5-10 मिनिटासाठी ना बांगड्याला जरा मीठ आणि हळद लावून ठेवूया, तो तर ते लागून घेतं ना बांगड्याला चांगलं। मग तोपर्यंत आपण वाटप करून घ्यायचं। वाटप आपल्याला भाजायचं नाही, कच्चंच वाटप करायचं आहे आपल्याला। ते मिक्स करून घ्यायचं, असं हळद आणि मीठ लावून घ्यायचं। हे असंच ठेवायचं, 10 मिनिटं ठेवून द्यायचं। काय टाकणार आहे, दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहे, लसूण थोडा जास्त घेतलाय, लसूण टाकणार आहे, नारळ म्हणजे खोबरं ओलं नारळ आहे ते टाकणार आहे आपण, एक मोठासा कांदा घेतलाय तो टाकणार आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे ते टाकणार आहे आपण त्यात। थोडीशी कोथिंबीर घेतलेली ती टाकायची आणि आपण ते मिरची आणि धने ते ठेवलेले ते पण ह्याच्यातच घ्यायचं, एकत्रच करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मी 5 मिरच्या घेतलेले आहेत, मी आता मिक्सरला लावणार। आपण आता ना बांगड्याचं कालवण फोडणीला देऊया। फोडणीसाठी बघा तेल घेतले 2 पळी, नंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा, थोडासा कढीपत्ता टाकला, नंतर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। उडतंय पोरा, लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला आपण हे मगाशी वाटप करून घेतलेलं आहे ना ते चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आपण कच्चंच घेतलेलं ना, मग आपल्याला चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं। आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे, जरा भाजू द्यायचं, 5-10 मिनिटं भाजू द्यायचं चांगलं तेलामध्ये। आता हे आपलं 10 मिनिटं झालेलं आहे, चांगला तेलामध्ये मसाला भाजलेला आहे। आपण ना थोडंसं त्यात आता एक कोकम घेतलेलं आहे, गरम पाण्यामध्ये टाकलेलं, भिजत घातलेलं, असंच कोकम पाण्यासकट आपल्याला हे याच्यामध्ये ओतायचं आहे। नंतर आपल्याला हे वाटपचं भांडं होतं, जरा पाणी ओतायचं आपल्याला। कमी गॅसवरती ठेवायचं आपल्याला जरा वेळ। आपल्याला आता ना बांगडे सोडायचे आहेत। आपण मीठ टाकलेलं होतं बांगड्यामध्ये, त्यामुळे आपल्याला थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं आहे, पण ते पण जरा टेस्ट करायची, असं लागलं मिठाची गरज वाटली तरच मीठ आपण टाकायचं, नाही तर नाही। आता कमी गॅसवरती कमीत कमी 10-15 मिनिटं ठेवायचं, नंतर गॅस बंद करायचं। त्याची चटणी किंवा कालवण पण म्हणू शकतो आपण, तुम्हाला जे काय, कालवण पण बोलू शकतो, चटणी पण म्हणू शकतो। आपली चटणी कालवण तयार झालेलं आहे, दोन्ही पण मस्त घट्ट झालेलं आहे। आंबट तिखट गोड छान लागते।
मी शेपीट नाही काढला, कारण ते तुम्हाला काढायचं तुम्ही काढू शकता. अशी माझी रेसिपी बघा, एकदा बनवा, खावा, नंतर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा.